अजित पवार लोकसभेच्या धक्क्यातून सावरेनात। लोकसभेला नाशिकला जोरात झटका बसलाय। लोकसभेमध्ये नाशिकमध्ये जोरात झटका बसलाय असं अजित पवारांनी म्हटलं, तेव्हा जोरात झटका बसलाय, आता शॉक देऊ नका असं अजित पवारांनी म्हटलं। लोकसभेच्या झटक्यातून अजून आमची गाडी पुढे जाईना। जनसन्मान यात्रेतील भाषणात अजित पवार यांनी टोलबाजी केली। एकदा आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही शब्दाचे पक्के आहोत असंही अजित पवार यांनी म्हटलं। मला मध्ये दिल्लीत शिवराजसिंह चौहान भेटले। मी म्हटलं साहेब आमच्या काही अडचणी आहेत। म्हटले काय? म्हटलं कांदा निर्यात बंदी करायची नाही, अजिबात करायची नाही, त्याचा कायम कांदा निर्यात चालू ठेवायची। तुम्ही निर्यात बंदी केली की आमचा नाशिकचा शेतकरी, आमचा पुण्याचा शेतकरी, आमचा नगरचा शेतकरी, आमचा सातारचा शेतकरी, आमचा ह्या सगळ्या सोलापूरचा शेतकरी, जिथं जिथं माझा शेतकरी कांदा उत्पादक आहे तो अडचणीत येतो। कांद्याने आमचा वांदा होतोय, त्याच्यामुळं कांदा निर्यात ही चालू ठेवायची। जरा आम्हाला झटका बसलाय, नाशिकला दोन्ही तिन्ही जागावर बसला, धुळ्याला बसला, नंदुरबारला बसला। आता काही झटका देऊ नका बाबा, लय जोरात शॉक बसलाय, अजून गाडी जागेवर आली नाही। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, ती लोकशाही आहे, तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला संविधान दिलेला आहे। परंतु आम्ही कुठं कमी पडलो तर आम्ही दुरुस्त करून तुमच्या पुढे परत विनंती करायचा आम्हाला अधिकार आहे ना। द्यायचं नाही द्यायचं तुम्ही ठरवणार, तो तुमचा अधिकार आहे, पण विनंती हात जोडून विनम्रपणे करण्याचा तर आमचा अधिकार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।